एक, सिंहरास, वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल, अपघात होण्याची शक्यता आहे. 2, तुळ रास, कौटुंबिक जीवनात बृहस्पती कुटुंबात सुखाचा आनंद घेण्याच्या मार्गात येईल, यामुळे सदस्यांशी तुमचे वाद होऊ शकतात. 3, कन्या रास, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण पचन आणि त्वचेशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. श्रोतेहो, नोव्हेंबरमध्ये ग्रह आपले स्थान बदलणार आहेत, ज्यामुळे सर्व राशींवर मोठा परिणाम होणार आहे. काही राशींसाठी हा महिना सुवर्णसंधी घेऊन येईल, तर काहींना आव्हानांचा सामना करावा लागेल. मेष ते मीन जाणून घ्या. नोव्हेंबर 2024 महिना तुमच्या शिक्षण, करिअर, व्यवसाय, प्रेम, वैवाहिक जीवन, कुटुंब आणि आरोग्यावर कसा प्रभाव टाकणार आहे. कोणते ग्रह तुमचं भाग्य उजळवतील आणि कोणते संकट वाढवतील, चला जाणून घेऊया मासिक राशी भविष्यात. मेष राशी. 1, मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगला नफा मिळू शकेल. या काळात तुमचे सर्व लक्ष नोकरीत प्रगती आणि पैसा मिळवण्यावर केंद्रित असेल. 2, नोव्हेंबर महिना पैशाशी संबंधित बाबींसाठी थोडा कठीण असू शकतो, कारण तुमची आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते आणि तुमचे खर्चही वाढू शकतात. 3, मेष राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन या महिन्यात फारसे चांगले नसण्याची शक्यता आहे. श्रोतेहो, पुढे जाण्याआधी जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज न विसरता लिहा. 10 मिनिटात गोड बातमी नक्कीच मिळेल. 4, या राशीच्या लोकांना प्रेम जीवनाशी संबंधित निर्णय घेण्यास विलंब सहन करावा लागू शकतो. 5, राहू केतूमुळे तुमचे कौटुंबिक जीवन चढ उतारांनी भरलेले असू शकते, कारण त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबाच्या सुखावर होऊ शकतो. 6, नोव्हेंबरच्या उत्तरार्धात या लोकांचे आरोग्य चांगले राहील, कारण या महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये पचनाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. उपाय: शनिवारी ओम मांडाय नमः या मंत्राचा 17 वेळा जप करा. वृषभ राशी. 1, वृषभ राशीच्या लोकांची परिस्थिती त्यांच्या करिअरमध्ये चांगली राहील. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या सध्याच्या नोकरीत राहाल आणि कामावर कठोर परिश्रम करून आनंदी राहाल. 2, तुम्ही व्यवसाय करत असाल तर नोव्हेंबरमध्ये तुमचा व्यवसाय चांगला होईल. या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायात चमकताना दिसतील. 3, नोव्हेंबर महिना तुमच्या आर्थिक जीवनासाठी सरासरी राहील. या कालावधीत तुम्हाला तुमच्या खर्चात वाढ आणि तुमच्या बचतीत घट दिसू शकते. तसेच आपण काळजी घेणे आवश्यक आहे. 4, विद्यार्थ्यांची कामगिरी अभ्यासात चांगली राहील आणि अभ्यासासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. 5, या लोकांचे कौटुंबिक जीवन अशांत होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला नातेसंबंधात तणावाचा सामना करावा लागू शकतो. 6, वृषभ राशीचे लोक त्यांच्या प्रेम जीवनात अपेक्षित यश मिळविण्यात मागे राहू शकतात आणि तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. उपाय: गुरुवारी गुरुग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी. 1, मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत सकारात्मक परिणाम मिळण्याची चांगली संधी मिळेल. 2, या महिन्यात तुमचे आर्थिक जीवन फारसे विशेष नसण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये तुमचे उत्पन्न कमी होईल आणि तुम्ही जास्त पैसे वाचवू शकणार नाही. 3, जे लोक आपल्या प्रियकर प्रेयसीशी नोव्हेंबरमध्ये लग्न करू इच्छितात ते महिन्याच्या उत्तरार्धात या दिशेने पावले उचलू शकतात. 4, कौटुंबिक सदस्यांशी तुमचे संबंध या महिन्यात थोडे नाजूक राहू शकतात, कारण समन्वयाच्या अभावामुळे कुटुंबात आनंद नाहीसा होऊ शकतो. 5, मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत सावध राहावे लागेल. नोव्हेंबरमध्ये घशातील संसर्ग आणि पचनाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. उपाय: दररोज विष्णू सहस्त्रनामचा जप करावा. कर्क राशी. 1, कर्क राशीचे लोक या महिन्यात त्यांच्या करिअरमध्ये चांगले परिणाम देण्यात मागे राहू शकतात. या काळात तुम्हाला कामावर तुमची छाप पाडणे सोपे जाणार नाही आणि तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. 2, या राशीचे व्यवसाय करणाऱ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या 6 माहीत नुकसान होऊ शकते, तर महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसायात सुधारणा होईल. 3, नोव्हेंबर महिना आर्थिक जीवनासाठी चांगला राहील आणि या काळात पैशाचा ओघ चांगला राहील. या प्रकरणात तुम्हाला चांगली रक्कम मिळेल. 4, जे विवाहित आहेत त्यांचे वैवाहिक जीवन नोव्हेंबरमध्ये चांगले असेल आणि तुम्ही समाधानी दिसाल. 5, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कर्क राशीच्या लोकांचे आरोग्य या महिन्यात तुमच्यातील ऊर्जा आणि उत्साहामुळे चांगले राहील. उपाय: रोज 20 वेळा ओम सोमय नमः या मंत्राचा जप करा. सिंह राशी. 1, नोकरदार लोक कठोर परिश्रम करूनही कामात असमाधानी दिसतील. तसेच तुमच्यावरील वाढत्या वर्कलोडमुळे तुम्ही चुका करू शकता. 2, नोव्हेंबरमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडा कमी फायदा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करू शकणार नाही.
3. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या कुटुंबात सामंजस्याचा अभाव असेल, ज्यामुळे सदस्यांमधील संबंध फारसे चांगले राहणार नाहीत. 4. सिंह राशीच्या लोकांना परस्पर समंजसपणाच्या अभावामुळे प्रेम जीवनात त्यांच्या जोडीदारांसोबत वाद किंवा वादाला सामोरे जावे लागू शकते. 5. या लोकांना नोव्हेंबरमध्ये काळजी घ्यावी लागेल, कारण वाहन चालवताना तुमचा अपघात होऊ शकतो. उपाय: रविवारी सूर्यदेवाची पूजा फुलांनी करावी. कन्या राशी. 1. नोव्हेंबरमध्ये शनिदेवाची उपस्थिती तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगती आणि लाभ देईल. 2. नोव्हेंबरचा उत्तरार्ध तुमच्या प्रेमजीवनात चांगले परिणाम देईल आणि तुम्हाला प्रेमजीवनात यश मिळेल. 3. या लोकांसाठी पैशाचा प्रवाह चांगला राहील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल. 4. या लोकांचे कौटुंबिक जीवन या महिन्यात आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्यांसह तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. 5. कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण यावेळी पचन आणि त्वचेशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. उपाय: ओम केतवे नमः या मंत्राचा जप रोज 41 वेळा करावा. तुळ राशी. 1. तुळ राशीच्या लोकांना या महिन्यात त्यांच्या करिअरमध्ये सरासरी परिणाम मिळतील, त्यामुळे तुमच्यावर दबाव वाढेल आणि कामात आव्हाने निर्माण होतील. 2. भगवान बृहस्पतीच्या कृपेने या लोकांना वारसा किंवा कर्जाच्या स्वरूपात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 3. कौटुंबिक जीवनात बृहस्पती कुटुंबात सुखाचा आनंद घेण्याच्या मार्गात येईल आणि अशा स्थितीत सदस्यांशी तुमचे वाद होऊ शकतात. 4. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी हा महिना फारसा चांगला नाही, ज्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत आनंद आणि परस्पर समंजसपणा राखणे तुम्हाला कठीण जाईल. 5. हा महिना आरोग्यासाठी थोडा कठीण जाईल, कारण तुम्हाला घशातील संसर्ग आणि डोळ्यांची जळजळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. उपाय: मंगळवारी राहू केतूसाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. 1. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनिदेव करिअरमध्ये अडचणी निर्माण करतील आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. 2. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास या महिन्यात तुमचे कुटुंब आनंदाने भरले जाईल आणि तुमचे कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध मधुर होतील. 3. वृश्चिक राशीच्या लोकांचे प्रेम जीवन प्रेम आणि आनंदाने भरलेले असेल. अशा स्थितीत तुमच्या जोडीदारासोबत परस्पर समंजसपणा अधिक दृढ होईल. 4. या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जीवनात समाधानी दिसाल. 5. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला या महिन्यात आरोग्याच्या कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. उपाय: ओम हनुमते नमः या मंत्राचा जप रोज 27 वेळा करा. धनु राशी. 1. धनु राशीच्या लोकांना काही प्रकल्पाच्या संदर्भात परदेशात जाण्याची संधी मिळेल. असे प्रकल्प तुमच्यासाठी फलदायी ठरतील. 2. तुमची आर्थिक परिस्थिती चढ उतारांनी भरलेली असेल, ज्यामुळे खर्च वाढतील. अशा परिस्थितीत हे खर्च भागवण्यासाठी तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागतील. 3. या लोकांच्या कौटुंबिक जीवनात आनंदाची कमतरता येण्याची शक्यता आहे, यामुळे कुटुंबातील सदस्यांशी संबंध बिघडू शकतात. 4. या राशीच्या विवाहित लोकांचा जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपण नात्यात आनंद टिकवून ठेवू शकत नाही. 5. नोव्हेंबरमध्ये तुमचे आरोग्य नाजूक असेल, कारण घशातील संसर्ग आणि लठ्ठपणा यासारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. उपाय: गुरुवारी गरीब आणि गरजूंना अन्नदान करा. मकर राशी. 1. नोव्हेंबर महिना करिअरच्या क्षेत्रात मकर राशीच्या लोकांच्या संयम आणि बुद्धिमत्तेची परीक्षा घेऊ शकतो, म्हणून तुम्हाला नोकरीमध्ये प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल. 2. या राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि तुमचे तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंधही मधुर राहतील. 3. प्रेम जीवनात सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सुसंवाद आणि प्रेमाने परिपूर्ण राहील. 4. या महिन्यात या लोकांचे आर्थिक जीवन सामान्य असेल आणि कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देणार नाही. खर्चावर नियंत्रण राहील आणि भरीव आर्थिक लाभ होईल. 5. आरोग्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी चांगला राहील आणि या काळात तुम्ही आनंदी आणि समाधानी दिसाल. उपाय: शनिवारी अपंगांना दही भात खाऊ घाला. कुंभ राशी. 1. नोव्हेंबर महिना कुंभ राशीच्या नोकरदार लोकांना काही नकारात्मक परिणाम देऊ शकतो, त्यामुळे नोकरीत तुमच्यावर दबाव वाढू शकतो. 2. या लोकांचे कौटुंबिक सदस्यांशी मतभेद असू शकतात, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद नाहीसा होऊ शकतो.
3. या महिन्यात प्रेम आणि वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतील आणि अशा परिस्थितीत काही चांगल्या गोष्टींची उणीव भासू शकते. 4. कुंभ राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होताना दिसेल आणि त्याच वेळी काही जबाबदाऱ्या तुमच्यावर पडू शकतात, ज्यामुळे तुम्ही चिंतेत दिसू शकता. 5. या महिन्यात तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, कारण तुम्ही तुमच्या पाय दुखण्याची तक्रार करू शकता. उपाय: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप रोज 108 वेळा करावा. मीन राशी. 1. मीन राशीच्या लोकांवर त्यांच्या करिअरचा वाढता ओढा तुम्हाला नोकरी बदलण्यास भाग पाडेल. अशा परिस्थितीत हा महिना थोडा कठीण जाऊ शकतो. 2. नोव्हेंबरमध्ये तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच तुम्ही या महिन्यात कमावलेले पैसे वाचवू शकणार नाही. 3. या लोकांना कौटुंबिक जीवनात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत संवाद नसल्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. 4. या राशीच्या विवाहित लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे त्यांच्या जोडीदाराशी समन्वय राखणे कठीण होईल. 5. आरोग्याच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी संमिश्र राहील, तसेच उष्णता आणि सूर्यप्रकाशाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. उपाय: ओम हनुमते नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. श्रोतेहो, कमेंटमध्ये तुमची रास कोणती आहे हे न विसरता सांगा. मी तुम्हाला तुमच्या राशीबद्दल एक खास गोष्ट सांगणार आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.